नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरामध्ये बाहेर कधी बी किती मोठी परिस्थिती येऊ द्या आणि किती कठीण परिस्थिती येऊ द्या, कधीच खचून जाऊ नका आणि कोणतीही गोष्ट तर मनाला लावून घेऊ नका. कोणतीही गोष्ट 5 मिनिटाच्या जास्त मनावर लावून घेऊ नये, कारण आपल्या मनावर असर पडते आणि आपलं हेल्थ खराब होते. आपल्या मनाला जास्त टेन्शन देऊन आपलं मन हमेशा तेच तेच सोचत राहते आणि आपले जे दिमाग जे आहे ना, काही काम करणं बंद करते. त्यासाठीच कधीच कोणती परिस्थिती आली तरी खचून जाऊ नका. मला हेच सांगायचं आहे. खचून जायचं काय आहे? आज ना उद्या आपल्यापर्यंत येणार आहे ते येणार आहे आणि जे आपल्याजवळ नाही ते आपलं नाही समजायचं आणि जे एखादी वस्तू खाली पडली हातातून तर ते आपली नाही असं समजायचं. आणि आपलं नशीब कधी कोणी बदलू शकते का? कधीच कोणी बदलू शकत नाही. आपला नशीब बदलणार आहे वरचा. तो वरचा बघत आहे ना, तोच आपलं नशीब बदलते. कधी आपलं नशीब कोणी बदलू शकत नाही. बरोबर आहे ना माझे विचार? मला हे सांगायचं आहे की एक उदाहरणार्थ की सगळ्यांना स्वतःचं घर आहे आणि समजा एक उदाहरण, मला घर नाही तर मला वाटते की बा घर असावं. पण अपेक्षापेक्षाही अजून अपेक्षा करणं हे बी चांगली गोष्ट नाही आहे. आणि ज्यांच्याजवळ घर नाही त्यांना असं वाटते की घर पाहिजे. ज्यांच्याजवळ घर आहे त्यांना अजून एक प्लॅट पाहिजे असं वाटते. राहण्यासाठी घर असते पण परिवार नसते. जिथे परिवार असते तिथं राहण्यासाठी घर नसते. जिथं दात असते तिथं चणे नसते आणि जिथं चणे असते तिथं दात नसते. त्यासाठीच आपल्या हाताचे 10 बोटं कधी बरोबर नसते आणि सगळ्यांचं नशीब एकसारखं नसते. कोणाचं वेगळं असते तर कोणाचं अजून वेगळं असते. त्यासाठी आपण दुसऱ्याकडे पाहून कधी जिंदगी जगायची नाही. आपल्याजवळ आहे ते आपलं आणि आपल्याजवळ नाही ते आपलं नाही. आजचा विचार आवडल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि एक लाईक करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद. बरोबर वाटल्यास सबस्क्राईब करा वर्षा राणी यूट्यूबला.